नमस्कार. माणूस जीवन जगत असताना त्याची धारणा फार महत्त्वाची, कारण जशी त्याची धारणा असते तशीच त्याची वृत्ती असते, तशीच त्याची चित्तवृत्ती असते. आणि म्हणून ह्या ज्या चित्तवृत्ती आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने माणसाच्या शरीरातून किंवा मनातून त्या भावनांनी निर्माण होत राहत असतात. आणि या भावनांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत. प्रमाण, विपर्यय, विकल्प अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या चित्तवृत्ती आहेत. योगः चित्तवृत्ती निरोधः हे का म्हटलेलं आहे? कारण या चित्तवृत्तींना जर माणसाने निरोध नाही टाकला तर या चित्तवृत्तींचं जर प्रमाण, या भावनांचं जर प्रमाण वाढत गेलं तर त्याच्याच आयुष्यामध्ये भरपूर दुःखाच्या गोष्टी, समस्या निर्माण होऊ शकतात. तर ह्या चित्तवृत्ती कशा असतात? काही मंडळी बघा, आपल्याला खूप त्यांचे स्वभाव आवडतात, ती माणसं जवळ असली की बरं वाटतं, आणि काही मंडळी नकोशी वाटतात. काही लोक अशी वाटतात की हा जवळ आला की काहीतरी नेगेटिव्हिटी येते किंवा त्याचे विचार पटत नाहीत. ते असतं चैतन्यच, पण हा फरक का आहे? कारण ती चित्तवृत्ती तशी आहे, कारण त्या माणसाची धारणा तशी आहे. तर ही धारणा सुधारणं फार महत्त्वाचं आहे, कारण या धारणेवरतीच संपूर्ण जीवन माणसाचं अवलंबून असतं. आता खूप जण काय करतात की त्यांची जी चित्तवृत्ती असते ती कशी असते, म्हणजे कुठलीही गोष्ट किंवा कुठलीही व्यक्ती, कुठलीही वस्तू समोर आली की पहिले त्याचं मोजमाप करणं, म्हणजे जज करत राहणं. या पद्धतीने जज करत राहिल्यामुळे ते प्रत्येक गोष्टीला जज करत राहतात, आणि ते त्यांच्या तर्काने किंवा अंदाजाने किंवा एखाद्या विश्वासू किंवा वयस्कर व्यक्तीच्या सांगण्यावरून किंवा अनुभवाने अशा पद्धतीने त्याचा तर्क करत राहतात, त्याचा विचार करत राहतात आणि प्रमाण टाकत राहतात त्याला, म्हणजे हा इथपर्यंतच आहे किंवा ही वस्तू अशीच आहे. अशा पद्धतीने जी जजमेंट चाललेली असते ना, त्याला प्रमाण अशी चित्तवृत्ती म्हटलं जातं. आता विपर्यय ही जी चित्तवृत्ती आहे माणसामध्ये ती कशी आहे की जे तर्क आपण बऱ्याचदा जीवन जगत असताना लावतो ते तर्क चुकीचे ठरतात आणि त्याला विपर्यय म्हटलं जातं. जसं आधीच्या काळामध्ये सूर्य हा पृथ्वीभोवती फेरे घालतो, हा जो तर्क होता हा चुकीचा ठरलेला, म्हणजेच विपर्यय. याचा अर्थ असा आहे, खूप लोक कल्पनात्मक जीवनामध्ये जगत असतात, म्हणजे शाब्दिक उच्चार खूप मोठे मोठे असतात, पण त्याला वास्तववाद काहीच नसतो, वास्तववादाला धरून काहीच नसतं, फक्त कल्पना असतात, काल्पनिक गोष्टी असतात आणि त्यामध्ये जीवन जगत राहतात. त्याला विकल्प असं म्हटलं जातं. आता आपण निद्रेत असतो बघा, झोपेत असतो, तेव्हा आपली स्थिती काय असते की आपल्याला काहीही माहीत नसतं. आपलं नाव, आपलं गाव, आपला स्टेटस, आपला अहंकार, आपण कोण आहोत, कसे आहोत, किती संपत्ती आहे, काहीच ठाऊक नसतं. तो माणूस फक्त असतो, आहेमध्येच असतो, आणि त्या आहेमध्ये जो असतो ना तोच खूप शांत असतो, तोच खूप निवांत असतं, कारण तिथे सगळं त्याने सोडलेलं असतं. म्हणजे त्याची स्तुती करा की निंदा करा, त्याला काहीच फरक पडत नाही, कारण तो निद्रेमध्ये असतो. आणि ही जी चित्तवृत्ती आहे ती निद्रा, आणि या निद्रेमध्ये तो जेव्हा कुठलाही नेगेटिव्ह विचार करतो तेव्हा ही निद्रा जी आहे ना ती भंग होते, किंवा त्याला निद्राच लागणार नाही, इतकी अस्वस्थता त्याला वाटू लागते, कारण विचार नकारात्मक असल्यामुळे. आणि या पुढची जी चित्तवृत्ती आपण पाहत आहोत ती आहे स्मृती. म्हणजे खूप मंडळी तुम्ही बघितली असतील की जी गेल्या काही त्यांच्या घटना घडलेल्या असतील भूतकाळातल्या, त्याचे ठसे त्यांच्या मनावरती इतके उमटलेले असतात की तेच घेऊन ते जीवन जगत असतात, आणि सतत त्यांच्याकडून तेच जे काही घटना घडलेल्या असतात त्या ऐकायला येतात आपल्याला. म्हणजे ते आले की मग आपण ऐकायच्या त्या गोष्टी सगळ्या ऐकत राहा, असं त्यांचा स्वभाव असतो. की आपण पण खूप वेळा असं करतो की आपल्याला जे काही आवडलेलं असतं, आपल्या जीवनामध्ये जे काही घडलेलं असतं ते सगळ्यांना सांगतो. ही जी चित्तवृत्ती आहे, भूतकाळाला घेऊन जीवन जगत राहणं आणि वर्तमानामध्ये सुद्धा भूतकाळ घेऊनच जीवन जगत राहणं, याला स्मृती असं म्हटलं जातं. आता ह्या सगळ्या ज्या चित्तवृत्ती आहेत यामध्ये क्लेश निर्माणकारक पण चित्तवृत्ती आहेत, म्हणजे राग आहे, द्वेष आहे, अभिनिवेश आहे, त्यानंतर आपल्याला अस्मिता ही जी चित्तवृत्ती आहे ही माहिती पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये कुठल्या चित्तवृत्ती आहेत, कुठले भावनिक बदल घडत असतात, ते जर माणसाच्या लक्षात आलं ना तर आपल्याला कळेल की ते प्राणायाम, यम, नियम, आसन या सगळ्याची किती गरज आहे माणसाला. कारण हे जे मन आहे ते कुठेही स्थिर नाही राहत. का नाही राहत? कारण या चित्तवृत्तींमधून, या वासनांमधून विकारांची निर्मिती होते, आणि हे विकार जे आहेत ते त्याचे जर ताब्यात नसतील तर त्याच्या आयुष्यामध्ये खूप दुःखाचे डोंगर उभे राहू शकतात. म्हणून नामस्मरण, ईश्वर चिंतन हे का महत्त्वाचं आहे ते लक्षात घेतलं पाहिजे, कारण ह्या चित्तवृत्ती इतक्या बदलत असतात माणसाच्या. आता राग का येतो आपल्याला? एक तर प्रेमापोटी येतो किंवा आसक्ती असेल तर येतो.
म्हणजे प्रेम, एखाद्या व्यक्तीवरती आपलं खूप प्रेम असतं आणि तो जर काही चुकीचं करतोय ज्याने त्याच्या आयुष्यात काही चुकीचं घडणार आहे किंवा ते त्याच्यासाठी बरोबर नाही, तर आपण रागवतो. बघा, आपण लहान मुलांवरती का रागवतो? तो काहीतरी वेडेवाकडे चाळे करत असेल, मस्ती करत असेल आणि त्याच्यामुळे त्याला काहीतरी इजा होणार असेल तर आपण रागवतो. म्हणजे त्या ठिकाणी आईचं प्रेम असतं. आणि आसक्ती का असते? कारण त्याला जी हाव असते ना, आणि त्याला जे काही हवं असतं ते न भेटल्यामुळे त्याला जो राग तयार होतो त्याच्या मनामध्ये की ह्याचा आनंद मला घेता नाही आला किंवा ही वस्तू मला नाही भेटली, अशा पद्धतीची चित्तवृत्ती असते. त्याच्यामुळे त्याच्या जीवनामध्ये खूप प्रचंड प्रमाणात वादविवाद किंवा निगेटिव्हिटी येऊ शकते. म्हणून रागावरती ताबा असणं महत्त्वाचं आहे. राग कसा पाहिजे? थोडासा पाहिजे, परंतु त्याचं अतिप्रमाण होता कामा नये. आता पुढची जी चित्तवृत्ती आहे ती म्हणजे द्वेष. आता बघा, आपल्या आजूबाजूची मंडळीच बघा, किती घरांमध्ये द्वेष आहे, नातेवाईकांमध्ये द्वेष असतो, शेजाऱ्या पाजारांमध्ये द्वेष असतो. अशी आपल्या आत्ताच्या जगातली परिस्थिती आहे की खूप प्रमाणात द्वेष वाढलेला आहे. हे का वाढलेलं आहे? कारण मला जर काही भेटलं नाही तर दुसऱ्याला पण ते भेटू नये, किंवा जर त्याचं भलं झालं तर याला पोटात दुखायला लागतं. का असं होतं? कारण की मला ते भेटलं नाही ना, माझं भलं झालं नाही, मग त्याचं का व्हायला पाहिजे? अशा पद्धतीची जी चित्तवृत्ती असते ना, त्यामुळे द्वेष वाढत जातो. आधीच्या काळातली लोकं कशी होती? अगदी पुरातन काळात म्हणजे हडप्पा संस्कृती होती की नाही, तेव्हा तर कुठलीही राजवट नव्हती, कुठलेही नियम नव्हते, तरीसुद्धा ती सगळी मंडळी गुण्यागोविंदाने नांदत होती. कारण त्यांच्याकडे यमनियमांचं पालन खूप होतं. म्हणजे यमनियम काय, माणसाला बांध घालतात कुठेतरी, त्यांना ती शिस्त लागते. आणि मानसिकरित्या शिस्त लागणंसुद्धा महत्त्वाचं आहे. कारण तो मनाने काय विचार करतोय यावरती त्याची कृती अवलंबून असते. पण आता कसं झालेलं आहे की माणूस स्वतःचाच इतका विचार करत राहतो की इतरांचा विचार करायला त्याला वेळ नसतो. आणि इतरांचं काय भलं झालं तर याला भलं वाटत नाही, बरं वाटत नाही. आणि म्हणून ही जी चित्तवृत्ती आहे ही भयंकर त्याच्या आयुष्यामध्ये खूप प्रमाणात त्याला धोकादायक असते. म्हणजे तो इतरांविषयी कधीही चांगला विचार करू शकत नाही, कधीही तो जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही, इतरांमध्ये कधी सुख पाहू शकत नाही. आणि हे संपूर्णपणे उलट आहे. म्हणजे जसा माणूस हवा तसा न वागता मनुष्य ह्या प्राण्याला किती भलं मोठं वैभव दिलेलं आहे, बुद्धीचं किती चांगले चांगले अवयव दिलेले आहेत, त्याचा वापर तो करत नाही आणि तो फक्त स्वार्थीपणाने स्वतःचा विचार करत राहतो. म्हणून त्याच्या मनामध्ये द्वेष जो आहे ना, तो इतरांविषयी वाढत जातो. तर ही चित्तवृत्ती जी आहे ती ताब्यात आणली पाहिजे माणसाने. ताब्यात म्हणजे द्वेष नकोच कोणाचा, जो समोर येईल त्याचं भलंच व्हावं अशी धारणा माणसाची जर असेल तर त्याचं जीवन किती आनंदी असेल. अभिनिवेश म्हणजे काय? तर एखादी गोष्ट जी सुखसोयीची आहे आणि ती सुखसोयीची जी गोष्ट आहे ती त्याला कशीही करून मिळवायची असते. आणि त्याला असं वाटत राहतं की हे जर मला भेटलं नाही तर माझा आनंद जो आहे ना तो जाईल माझ्याकडून. आणि त्यामुळे तो स्वार्थीपणाने दुसऱ्याचं नुकसानसुद्धा यामध्ये करू शकतो. म्हणजे इतरांचं वाईट झालं तरी चालेल पण हे मी प्राप्त करून घेणार. कारण त्याला ती एक लालसा त्याच्यामध्ये असते की हे मला हवंच आणि हे मी कसंही करून मिळवणार. अशा पद्धतीने तो जीवन जगत असतो. आणि त्यामुळे त्याच्या मनामध्ये सतत विचारांचं इतकं भलं मोठं असं चाललेलं असतं. महामंडळ म्हणू शकतो आपण त्याला. एवढे विचार तो करत असतो. कारण हे मिळवू का ते मिळवू आणि कसं मिळवू, कधी मिळवू, ह्या सगळ्याचे डोक्यामध्ये विचार चाललेले असतात. मग या सगळ्यामध्ये आपले माणूस म्हणून आपण कुठे आहोत हे माणसाने पाहिलं पाहिजे. ईश्वर चिंतन कुठे आहे, जे आपल्याकडे आहे ते कोणाचं आहे नेमकं, हे माझं 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 म्हणून माणूस ह्या सगळ्या चित्तवृत्ती वाढवून ठेवतो. आणि हीच त्याच्या जीवनातली भली मोठी बाधा आहे. आणि ती बाधा त्याने काढून टाकली पाहिजे जीवनामधली. अस्मिता ही काय करते? चित्तवृत्ती कशी असते की माणसाला ना एक शारीरिक आणि मानसिकरित्या बौद्धिकरित्या अस्मिता असते त्याची. आणि तो सतत त्या अस्मितेला जपत असतो. म्हणजे तो स्वतःलाच एक अशी मर्यादा टाकतो की मी एवढंच करू शकतो, याच्या पुढे मी जाऊ शकत नाही कारण ही माझी अस्मिता नाही. आता हीच अस्मिता जर त्याने ईश्वर चिंतनाच्या ठिकाणी वापरली
की या अस्मितेचा किती चांगला उपयोग होईल. कारण खूप धर्मातले, खूप जातीतले लोक त्यांची कितीही चांगल्या गोष्टी ऐकल्या, कितीही शुभ गोष्टी ऐकल्या, कितीही योग्य अशा गोष्टी ऐकल्या, तरीसुद्धा ती त्यांची अस्मिता सोडत नाहीत. कारण त्यांनी त्याला बांध घातलेला आहे. म्हणजे किती जरी पटलं ते सायंटिफिक असलं तरीसुद्धा ही माझी अस्मिता आहे असंच धरून बसतात. म्हणजे हे कसं आहे की आपलं सोडायचं नाही आणि ती अस्मिता जर ही अस्मिता चांगल्या ठिकाणी वळली तर याचा किती चांगला वापर होईल. म्हणजे चांगलं सोडायचं नाही अशी जर त्याची अस्मिता असेल तर तो खऱ्या अर्थाने सुखी होईल माणूस. पुढची आता चित्तवृत्ती आपण जाणून घेऊया. आपण आतापर्यंत राग, द्वेष, अभिनिवेश, अस्मिता या चित्तवृत्ती पाहिल्या आणि सगळ्यात मोठी म्हणजे धोकादायक माणसासाठी जीवन जगताना कुठली असेल तर ती म्हणजे अविद्या. आता अविद्या म्हणजे काय तर अज्ञान. ज्याच्याकडे अज्ञान असतं आणि ते ज्ञान म्हणून जो स्वीकारून जीवन जगत असतो त्याच्या जीवनामध्ये सगळं जे काही चाललेलं असतं ते खरेपणा धरून नसतं. खरं जे आहे त्याला धरून नसतं. सगळ्या वरवरच्या गोष्टी असतात. कारण त्याने कधी अज्ञानालाच ज्ञान म्हणून स्वीकारलं आहे आणि ते अज्ञान आहे हेच त्याला ठाऊक नसतं. आणि अशा पद्धतीने जेव्हा माणूस जीवन जगतो तेव्हा त्याची प्रगती होत नाही. आता ह्या सगळ्या क्लेश निर्माण करणाऱ्या चित्तवृत्ती आहेत. आता आपण विक्षेपार्थ चित्तवृत्ती काय आहेत ते सुद्धा जाणून घेऊया. बघा, माणसाचं मन हे कसं आहे आणि त्याच्यावरती उपाय म्हणून हे यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हे का मांडलेलं आहे. कारण हा माणूस इतका बदलत असतो, भावना इतक्या बदलत असतात की त्याला कुठे स्थिर होण्यासाठी कुठेच मनाला त्याने जागा ठेवलेली नाही आहे. इतके त्याचे बदल घडत असतात जीवनामध्ये. आणि म्हणून जेव्हा आपण यमनियमांचं पालन करतो, शरीर शुद्ध ठेवतो, स्वच्छ ठेवतो, तेव्हा विचारसुद्धा शुद्ध असतात, स्वच्छ असतात. आसनांमध्ये स्थिरत्व येतं, प्राणायामामध्ये अंतर्मुख होतो, प्रत्याहारामध्ये त्याग होतो आणि धारणेमध्ये सुंदर विचारांची धारणा जोपासतो आणि त्यानुसार जीवन जगत राहतो. जी वैश्विक धारणा आहे त्याला घेऊन जीवन जगत राहतो आणि ध्यानामध्ये स्थिर होतो, शांत होतो, निवांत होतो आणि ध्यान लागतं. ईश्वराप्रती सतत स्मरण असतं त्याचं आणि समाधीमध्ये समाधानी असतो. म्हणजे त्याला कुठल्याही गोष्टीची कमी नसते आणि त्याला सतत ज्याचा आनंद त्याने या मानवी जीवनामध्ये घेतला पाहिजे तो पूर्णतः मिळतो. अशी ती समाधी तो धारण करत असतो. म्हणजे ह्या पायऱ्या मांडण्यामागचा विचार बघा ऋषीमुनींचा की माणूस हा सुखी कसा होईल हे त्यांनी किती सुंदररित्या मांडलेलं आहे आणि त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये आपण करून घेतला पाहिजे. आता विक्षेपार्थ ज्या चित्तवृत्ती आहेत त्यामध्ये व्याधी, शरीराला जर व्याधी असेल, कुठलीही साधना करण्यासाठी साधन महत्त्वाचं आहे आणि आपल्याकडे साधन काय आहे? शरीर. आणि हे शरीर जर रोगाने जर्जर असेल आणि सतत आपल्यामध्ये काही ना काही त्रुटी असतील, सतत आरोग्य आपलं खराब असेल तर मग आपल्या ठिकाणी मन चांगलं नसणार, शरीर चांगलं नसणार. त्यामुळे कुठलीच साधना पूर्णत्वाला जाणार नाही. थोडक्यात कुठलंही माणूस जेव्हा गोष्ट मिळवायला जातो तेव्हा त्याच्याकडे माध्यम हे शरीरच असतं. मग ते शरीर त्याला चांगलं ठेवणं भाग आहे. शरीर चांगलं राहिलंच पाहिजे आणि त्याने शरीर जर चांगलं ठेवलं तर त्याची साधना पूर्णत्वाला तो घेऊन जाऊ शकतो. तर त्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या मिळवू शकतो. त्याला जो आनंद हवा आहे तो खऱ्या अर्थाने घेऊ शकतो. म्हणून प्राणायाम आसनं कशासाठी की हे ज्या शरीरातली जी घाण आहे ती तू बाहेर टाक आणि तू तुझं शरीर चांगलं निरोगी ठेव, जेणेकरून तुला पुढील आयुष्यात किंवा वृद्धापकाळामध्ये त्रास होणार नाही. आणि ह्या ज्या व्याधी आहेत त्या तू घेऊन जीवन जगत राहिलास तर सतत तुला मानसिकरित्या, शारीरिकरित्या त्याचा त्रास भोगत राहायला लागेल. म्हणून ह्या व्याधी माणसाकडून पूर्णपणे व्याधी नसाव्यात यासाठी त्याने उपाय केले पाहिजेत. बालपणामध्ये आपण खूप खेळकर असतो, पण वय वाढत जातं तसे खेळ कमी होतात आणि बाकीच्या गोष्टी ताणतणाव वाढत जातात, शरीराकडे दुर्लक्ष होत जातं. म्हणून या व्याधी पुढे वाढत जातात. तर या व्याधी वाढू नये म्हणून प्रिकॉशन, या शरीराची काळजी म्हणून, आणि ही शरीराची काळजी घेणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण ही परमेश्वराची उपासना आहे, शरीराची जोपासना करणं, आणि हे या माणसाने सतत केलं पाहिजे. म्हणून सकाळचा वेळ असतो, संध्याकाळी आपल्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा आसनं, प्राणायाम महत्त्वाचे आहेत आणि ते केलेच पाहिजे प्रत्येक माणसाने. पुढे आपण लक्षात घेऊया स्त्यान. ही जी चित्तवृत्ती आहे ही मंडळी कशी असतात की यांना या चित्तवृत्तीमध्ये लोकांना अशी निष्क्रियता जास्त आढळून येते. म्हणजे कुठलेही काम करण्यामध्ये उत्साह नसतो, पूर्णपणे
अरसिक माणसं, म्हणजे त्यांच्यामध्ये अशा पद्धतीच्या भावना असतात की कुठलंही काम सांगा त्याच्यामध्ये कुठलंही आपल्याला उत्स्फूर्तता वाटणार नाही किंवा इंटरेस्ट घेणार नाही. आणि यामुळे काय होतं की माणूस स्वतःचीच प्रगतीच्या आड येत राहतो. म्हणजे हे जिवंत प्रेताप्रमाणे जीवन जगत असतो असं म्हटलं तरी चालेल. कारण अशा पद्धतीची जी चित्तवृत्ती असते ती कुठल्याही चांगल्या गोष्टीमध्ये भाग घेणार नाही. पण ज्या सुखसोयी आहेत त्यामध्ये ते म्हणजे जास्त करून राहण्याचा प्रयत्न करत असतात की जास्त करून सुखसोयींचा लाभ घेत राहणं आणि कुठलीही नवीन गोष्ट, क्रिएटिव्हिटी, निर्मिती, बुद्धीचा वापर, विचारांचा वापर करणं टाळतात. कारण एक आळस असतो त्या पद्धतीचा. त्यामुळे अशा पद्धतीची जी चित्तवृत्ती असते ती माणसाला त्याच्या बुद्धीच्या, त्याच्याकडून होणाऱ्या ज्या क्रिएटिव्हिटी आहेत त्याला कुठेतरी बांध घालून ठेवतात. पुढची जी चित्तवृत्ती आहे ती आहे संशय. संशय जर माणसाकडे असेल ना तर तो कधीही स्वतःच्या जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. कारण प्रत्येक व्यक्ती किंवा प्रत्येक कुठलीही गोष्ट समोर आली की तो पहिले संशय करणार, त्याचा तर्कवितर्क करणार, आपल्यासाठी महत्त्वाचा आहे का, मला उपयोग आहे का, आणि स्वार्थीपणाने विचार करून हा माझा काय फायदा करून घेतोय का, अशा पद्धतीचे संशय त्याच्या मनामध्ये सतत चालू राहणार. आणि हे जे संशय आहेत या संशयांमुळे तो सतत त्या विचारांमध्ये असल्यामुळे खरा जो समोरचा जो आनंद आहे ना त्याच्यासमोर तो कधीही पूर्णपणे घेऊ शकत नाही, कधीही चांगला विचार करू शकत नाही. म्हणून ही जी चित्तवृत्ती आहे ही स्वतःचाच आत्मघात करू शकते. अशा पद्धतीने आळस हा जो प्रकार आहे हा बऱ्याच मंडळींमध्ये असतो आणि त्यामुळे स्वतःचाच कार्यभाग माणसं बुडवून घेतात. आळस हे कार्यभाग बुडाला, हे खरं आहे. कारण माणूस काम करण्याला जेव्हा आळस करतो, छोट्या छोट्या गोष्टी बघा, आपण इथून पाण्याचा तांब्या उचलून ठेवणं किंवा कुठलेही काम सांगितलं तर पटकन न करणं, यामध्ये आळस असतो. आणि हाच प्रकार आपल्या प्रगतीच्या आड येत असतो. म्हणजे कसा की कुठलीही जितकं आपण मिळवलेलं आहे त्याच्यापेक्षा अधिक मिळवण्याची क्षमता याच्यामध्ये असतो, पण तो आळस जो आहे ना तो याला पुढे जाऊ देत नाही, कुठेतरी थांबवून ठेवतो की आता नको, नंतर करू, पुन्हा करू. आसनांमध्ये सुद्धा, प्राणायामांसुद्धा व्यायामाला सुरुवात करण्यासाठी हा आळस पहिले मोडला पाहिजे, आळस माणसाने काढून टाकला पाहिजे, तेव्हा व्यायामाला सुरुवात होते. कारण निश्चय किती जरी केले तरी ते निश्चय धरून ठेवणं, टिकवणं फार महत्त्वाचं आहे. 4 दिवस आपण जेव्हा निश्चय संकल्प केला म्हणतो आणि 4 दिवसांनी परत जो गॅप पडतो किंवा कुठलीही एक्सक्युजेस, कारणं जी असतात माणसाकडे ती खूप असतात आणि ती कारणं वेगवेगळ्या पद्धतीने असतात. आता जरा मी कामात आहे म्हणून जरा चालतं, पुढे घेऊ आपण हे सगळं, का आसनं नंतर करता येतील, आता मला वेळ नाही, मी थकलो आहे, मी किती सकाळपासून दमलो आहे, काम करून आलो आहे, आता कुठे व्यायाम करू, अशा पद्धतीने मी खूप वॉकिंग केली आहे तर व्यायाम झालाच ना माझा. अशा पद्धतीची वेगवेगळी कारणं माणूस का देतो? कारण त्याच्यामध्ये एक लपलेला आळस असतो आणि तो न दाखवायचा नसतो, परंतु तो त्या आळसाचा वापर करून सगळ्या गोष्टी पुढे ढकलत राहतो. तर हा आळस जो आहे ना तो माणसाला खूप धोकादायक आहे, म्हणजे त्याचा घात करू शकतो आणि त्यामुळे हा आळस माणसाने जीवनातून काढून टाकला पाहिजे. पुढची जी चित्तवृत्ती आहे ती आपण लक्षात घेऊया. अलप्त भूमिकत्व म्हणजे काय की माणूस एखादं शिखर चढत असेल आणि ते शिखर चढताना थोडीशीच पावलं राहिली आहेत आणि ते शिखर येणार आहे, परंतु त्याच्या शरीराच्या क्षमतेनुसार त्याची शरीराचे सामर्थ्य त्याने जर त्या ठिकाणी वापरलं नाही तर तो तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तसंच ज्ञान प्राप्त करत असताना माणूस जर त्याच्या एकाग्रतेमध्ये कमी पडला, ज्ञान स्पष्टपणे थोड्या अंशी ज्ञान प्राप्त केलं पण संपूर्ण ज्ञान, स्पष्ट ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी मनाची एकाग्रता हवी आणि ती जर त्याच्याकडे नसेल तर तो पूर्णतः ते ज्ञान प्राप्त करून घेऊ शकत नाही. कारण तो इकडे तिकडे भटकत राहणार, तिकडचे विषय स्वतःमध्ये आणत राहणार आणि त्यामध्ये स्वतःला गुंतवून घेऊन राहू शकतो. म्हणून एकाग्रता जर कमी पडली तर हा माणूस ज्ञानापासून वंचित राहू शकतो. अनावस्थित्व म्हणजे काय आहे
की माणूस जो आहे तो कुठलीही साधना जेव्हा करतो आणि त्या साधनेच्या पूर्णत्वाला पोचण्याआधीच खूप आनंदी, खूप अनुभव त्याला यायला लागतात, तसा त्याला जो आनंद होतो आणि जो त्याच्याविषयी स्वतःविषयी जो एक अभिमान वाटू लागतो किंवा त्याला जे अनुभव येत आहेत ते खूप वेगळे आहेत असं त्याला वाटायला लागतं. आणि त्याच्यामुळे त्याची साधनेकडे जेव्हा दुर्लक्ष होतं ना, तेव्हा त्याची त्या स्थितीपासून तो परत अधोगतीला यायला लागतो. कारण त्याने जेवढं मिळवलेलं आहे ते साधनेमुळे मिळवलेलं आहे. आणि जेव्हा ती साधनाच तो कमी करायला लागतो आणि त्याने जे काही मिळवलं आहे त्याचा आनंद घ्यायला जातो आणि ते घेता घेता तो साधनेला विसरतो, तेव्हा त्याच्या जीवनामध्ये तो जिथपर्यंत पोचणार असतो, जे त्याला प्राप्त करून घ्यायचं असतं ते प्राप्त होत नाही. ईश्वर चिंतनामध्ये सुद्धा असंच होतं. बरीच मंडळी खूप साधना करतात, परंतु काहीसे अनुभव आले की ते साधनेकडे दुर्लक्ष होतं आणि साधनेकडे दुर्लक्ष झालं की ईश्वर स्मरण निघून जातं. म्हणजे ते काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठीच साधना केली, म्हणजे निस्वार्थ भावाने किंवा यातून काही नको हा जो भाव आहे, जसं परमेश्वराचं तत्त्व आहे की इतरांना दिल्यानंतर किंवा जे काही परमेश्वराने आपल्याला दिलेलं आहे त्यामधून ईश्वराला काय हवं आहे का, नको आहे. तर अशा पद्धतीने साधना झाली पाहिजे. साधना करताना कुठलाही हेतू किंवा कुठल्याही फळाची प्राप्ती जेव्हा माणूस ठेवतो तेव्हा तो स्वतःभोवती ते भेटलं की म्हणजे तो पुन्हा साधनेपासून वंचित, साधना त्याची थांबते त्या ठिकाणी. तर असं झालं नाही पाहिजे. साधना सतत चालूच राहिली पाहिजे, सतत शिकत राहायला पाहिजे, सतत त्यामधून प्रगती करत गेला पाहिजे आणि कुठलीही स्वार्थाची भावना त्याच्या ठिकाणी नको. प्रमाद जो असतो ना, तो माणसामध्ये एक गर्व निर्माण करत असतो. म्हणजे तो असतो खूप हुशार, बुद्धीचा वापर तो प्रचंड करू शकतो, पण त्याला स्वतःच्याच व्यक्तिमत्वाचा किंवा स्वतःच्या हुशारीचा इतका गर्व असतो की चांगल्या गोष्टी, खऱ्या गोष्टी ऐकण्याची क्षमताच त्याच्यामध्ये नसते. पण जे सोयीस्कर आहे, जिथे जास्त कष्ट नाहीत, अशा गोष्टी तो जास्त घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे मला खरं जे आहे ना ते कळतं आहे, पण ते मला कळलं तरी ॲक्सेप्ट करून त्यावरती विचार करायचा नाही आहे किंवा तिथे मला वेळ द्यायचा नाही आहे, कारण इथे मला आनंद सुखसोयींमधून जास्त भेटतो आहे आणि हे मी जास्त घेण्याचा प्रयत्न करेन. अशा पद्धतीची जी विचारसरणी असते यामध्ये माणूस काय करतो की गर्व असल्यामुळे गर्वाचं घर खाली कधी ना कधी तो रसातळाला जाऊच शकतो. कारण त्या अभिमानापोटी तो स्वतःमध्ये असे काही विचार तयार करत राहतो की इतरांचा आदर न करणे, मोठी मंडळी, लहान मंडळी जे काही सांगतात ते न ऐकणे, जे माझं आहे तेच खरं, तेच घेऊन बसणे. परिवर्तन हा निसर्ग नियम आहे, त्यामुळे परिवर्तन होणं आणि स्वतःचं सोडून जरा चांगल्या गोष्टी ॲक्सेप्ट करणं यामध्ये काहीच वाईट नाही आहे आणि ते माणसाने घेतलं पाहिजे. आता कुठल्या चित्तवृत्ती आपण पाहिल्या बघा. व्याधी, स्थान, प्रमाद, आलस्य, संशय, अल्पभूमिकत्व आणि अनावस्थित्व. आता शेवटची चित्तवृत्ती मी तुम्हाला सांगते, भ्रांती दर्शन. आता खूप मंडळी वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये जातात, खूप ठिकाणी ज्ञान मिळवतात, पण ते ज्ञान योग्य आहे की अयोग्य हेच बघत नाहीत. अज्ञान आहे त्या ठिकाणी की ज्ञान आहे हे लक्षात न घेता ते अज्ञान असलं तरी ते ज्ञान आहे, ते आमच्या गुरूंनी सांगितलं आहे आणि तेच खरं आहे असं धरूनच जीवन जगतात आणि त्यामुळे ते सगळीकडे त्यांचं मन जे आहे ना ते भ्रमिष्ट झालेलं असतं. म्हणजे खरा जो ज्ञानाचा भाग आहे, खरं जे ईश्वर स्मरण आहे ते न समजल्यामुळे कुठल्याही धर्माच्या नावाखाली ज्या काही गोष्टी सांगितल्या जातात, देवाविषयी जे काही सांगितलं जातं तेच खरं आणि ते आम्हाला पुरातन काळापासून सांगितलेलं आहे असं म्हणून त्याच्यावरती पुढे इतरांना किंवा जे ज्ञानी लोक आहेत त्यांनी जे काही सांगितलं आहे त्याच्यावरती विचार न करणं, अशा पद्धतीची जी माणसं असतात त्यांना कधीही खरं ज्ञान प्राप्त होत नाही. त्यामुळे ही जी व्यक्ती आहे ती कधीही समाधानी होत नाही, सुखी होत नाही. म्हणजे या ठिकाणी या चित्तवृत्तींमुळे आपल्या जीवनामध्ये किती वेगवेगळे बदल घडत असतात ते लक्षात घ्या. किती वेगवेगळ्या पद्धतीचे स्वभाव तयार होत असतात आणि या स्वभावामुळे माणूस स्वतःमध्ये असे विविध अवगुण आणत असतो. मग हे सगळं जर त्याला परिवर्तन जर करायचं असेल तर त्याच्यासाठी नामस्मरण आहे, त्याच्यासाठी ईश्वर स्मरण आहे. कारण ह्या सगळ्याची जी त्याची गणित ही जी बेरीज वजाबाकी जी आहे ना ती त्याच्या कर्मामधून होती आहे आणि त्याची फळं त्याला पुढे भोगायची आहेत.
कारण कर्म जसं करणं ॲक्शन करतोय तसे रिॲक्शन भेटणारच आहेत. म्हणून ह्या चित्तवृत्ती का मांडलेल्या आहेत? कारण याचा अभ्यास माणसाने केला पाहिजे. हे स्वभाव त्याच्यामध्ये असतील, या वृत्ती त्याच्यामध्ये असतील तर त्याच्यामधून निघून गेल्या पाहिजेत आणि त्याच्या ठिकाणी याचा वापर चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर याचं रूपांतर प्रेरणेमध्ये झालं पाहिजे. हे महत्त्वाचे आहेच, पण ते चांगल्या रीतीने जर त्याला एक वळण दिलं माणसाने तर त्याचं जीवन खूप सुखी होऊ शकतं, समाधानी होऊ शकतं. म्हणून आज आपण ज्याचा अभ्यास केला त्याच्यावरती जर माणसाला निरोध मिळवायचा असेल, चित्तवृत्ती निरोधः, त्याच्यासाठी त्याला यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी याचा उपयोग करून घेतलाच पाहिजे. याचा अभ्यास केला पाहिजे. दररोज त्याने आसनं, प्राणायाम करून स्वतःमध्ये स्थिरत्व आणलं पाहिजे. ध्यानधारणेला वेळ दिला पाहिजे. स्वस्वरूपाकडे पाहिलं पाहिजे. आणि माणूस म्हणून जो जीवन जगत आहे तो ईश्वरी अंश आहे हे लक्षात ठेवून जीवन जगलं पाहिजे. आणि असं जेव्हा तो जीवन जगेल तेव्हा तो इतरांचा विचार करायला शिकेल. फक्त स्वतःचा स्वार्थीपणाने विचार करत राहणार नाही. आणि त्यामुळे इतरांचा जेव्हा विचार करेल तेव्हा त्याच्यामध्ये सुद्धा बदल घडतील. त्याच्या आयुष्यामध्ये सुखाचे सगळ्या गोष्टी निर्माण होत राहतील आणि त्याच्या आयुष्यामध्ये आनंद राहील. म्हणून ईश्वर चिंतन करा, ईश्वर स्मरण करा, स्वतःचं जीवन आनंदी करून घ्या. धन्यवाद.